मी सुकुमार शहा मेहसाणा गुजरात येथील जवळ मोढेरा या सन टेम्पलला आपण आलेलो आहे। 25 रुपये तिकीट आहे प्रत्येकी। आपण आज जाऊ बघूया मोढेरा येथील जुने सूर्य मंदिर। हे सूर्य मंदिर भीमदेव प्रथम राजा सोळंकी यांनी 1022 मध्ये बांधलेलं आहे आणि हा उत्कृष्ट प्रिमायसेस डेव्हलप केलेला आहे आता। आणि समोर आपल्याला दिसतंय ते सूर्य मंदिर। आपण सूर्य मंदिराकडे जाऊ। पूर्वेकडे जे सूर्य मंदिर आहे फेमस ते कोणार्क आणि पश्चिमेकडचं सूर्य मंदिर जे फेमस आहे ते मोढेरा। अशी बरीच सूर्य मंदिर आपल्याला दिसतील पण ही दोन सूर्य मंदिरं खूप मोठी आहेत। तर चला पाहू मोढेरा येथील सूर्य मंदिर। येथे सुंदर पुरातन संग्रहालय आहे। हे गणपती आपण बघू शकता। हा दुसरा गणपती आणि हे नक्षीकाम केलेले वेगळे वेगळे पिलर, खांब, ही प्रभावळ। या भागात मिळालेले सर्व असे तुकडे जे विखुरलेले होते, जे एकत्र आहेत, त्याचा रेफरन्स नाही लागत असे हे तिथे त्यांनी ठेवलेले आहेत। कमानी, दरवाजाच्या पट्ट्या, आपण गणेशजी आपण बघू शकतो। हा ललाट बिंबावरील गणेश दिसतोय। हे सुंदर मूर्तीचा हेड, डोकं, श्रृंगार करताना कुंकू लावतानाची स्त्री आहे। असे बरेच सुंदर वेगळे वेगळे खंडित भाग मंदिराचे इथे ठेवलेले आहेत आणि समोर संग्रहालय आहे। तर चला आपण संग्रहालय बघू। दोन पिलर ठेवलेले आहेत खंडित। सूर्य भगवान 7 घोडे दिसतात खाली, पण भगवानांची मूर्ती दिसत नाही। सूर्य मंदिराचा वरचा भाग। सुंदर कलाकुसर आणि छोट्या छोट्या मूर्ती पण किती डिटेल हे आहेत। मध्ये गणपती दिसतोय। या भागामध्ये सापडलेली आहे पूर्ण मूर्ती। कुबेर, हत्तीच्या पाठीवरील कलाकुसर बघा। ही भैरव मूर्ती आहे। महिषासुर मर्दिनी, इंद्राणी, हे चतुर्मुख देवता, अप्सरा, हे प्रसिद्ध मोढेरा येथील सूर्य मंदिर। सूर्य मंदिराच्या समोर खूपच सुंदर पुष्करणी, त्याला वेल हौद आपण म्हणू शकतो। ह्या मंदिराचे सापडलेले काही अवशेष इथं हत्ती आणि हे सुंदर पुष्करणी। या पुष्करणीमधल्या प्रत्येक कोनाड्यामध्ये आधी मंदिरं, देवदेवता होत्या। बऱ्याच त्यातल्या पळवून नेल्या गेल्या, काही खंडित केल्या गेल्या आणि पूर्ण सुस्थितीतील पुष्करणी आहे, आपण बघू शकतो। आता खाली जायला अलाउड नाही आहे।
आणि हे पुढं मंदिर. या पॅनलवर खाली हत्ती आणि वरच्या बाजूची पट्टी आहे तिथं वाद्यवृंद आहे. पूर्ण वेगवेगळी वाद्य वाजवणारे लोक आहेत. सुंदर रिफ्लेक्शन कुंडामध्ये आलेलं आणि हे सुंदर कुंड आपण चारी बाजूनं बघू शकतो. त्याच्या पायऱ्या खूपच आर्टिस्टिक, स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं फार सुंदर. आणि हे मंदिरासमोर आहे बरोबर. एक मंदिर आपण जवळनं बघू शकतो. हे समोरील मंदिर आहे. हे कोपऱ्यामध्ये तशीच मंदिर आहेत. आणि हे जे कोनाडे आहेत प्रत्येक कोनाड्यामध्ये मूर्ती आहे. येथून आपण जाऊ मुख्य मंदिराकडे. सूर्य मंदिराचे जे 3 भाग आहेत, पुष्करणी, हे पुढील मंदिर, मागील मुख्य मंदिर, दोन्ही मंदिराची शिखर उद्ध्वस्त झालेली आहेत. ती आपल्याला संग्रहालयात वगैरे मिळतात. तर आपण मंदिराच्या समोरच्या भागातून प्रवेश करू. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा खूपच चांगलं नक्षीकाम आहे. पुष्करणीपासून आपण मंदिराच्या बाहेरला आत येऊ. इथं बघितलं तर हे पिलर नक्षीकाम केलेले. हत्ती, व्याघ्रमुख, कलाकुसर या इथं मेन मूर्ती आहेत. या मधल्या पट्टीमध्ये वेगवेगळ्या मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत. ह्या मोठ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्ती आणि त्यानंतर वर कामशिल्प आणि इतर शिल्प आहेत. आणि वर पिलरच्या वर आधार देणारे यक्ष आणि वर शिखर चालू होतं. पण पुष्करणीपासून मेन दरवाज्यातून आज प्रवेश करत आहोत. हे डेकोरेटिव्ह पिलर आपण बघू शकता. हे डेकोरेटिव्ह पिलर आणि हे सुंदर कमलछत, सुंदर तोरण आहेत. सुंदर तोरण आहेत. वर भरपूर नक्षीकाम आहे. आणि हे आपण आत जातोय. बरीच क्षती झालेली आहे मूर्तींना, पण बघल तिथं नक्षीकाम खूपच सुंदर. छत, कमल छत. आणि इथून आपण मुख्य मंदिराला जातो. परत मुख्य मंदिर. या मंदिरावर जे मधल्या बाजूला ज्या मूर्ती आहेत त्या फुल साईज आहेत. आणि आपण आता मंदिरात चाललेलो आहोत. अंधार आहे जरा. शाळेची ट्रिप आलेली आहे. हा पिलर आपण बघू शकता. आणि हा पिलर सुद्धा. तिथे कामशिल्प आहे. आणि सुंदर कमल पुष्प. हे वेगळं आहे. हे वेगळं आहे. मोठं मेन छत. हे कडेचं छत. हे चौकोनी. आणि हे हा पूर्ण पिलर.
हे मंदिर आपण बघू शकतो. खूपच सुंदर छत आहे आणि कामशिल्पांची रेलचेल आहे. ह्या मूर्ती पण मोठ्या आहेत. ही सर्व कामशिल्पे आणि हे सुंदर डेकोरेटिव्ह पॅनल, दरवाजा. आतमध्ये डायटी नाही आहे आत्ता. आतमध्ये हे पॅनल फार सुंदर आहे. सूर्यनारायण. आणि आपण मागं जेव्हा बघतो ही सूर्यनारायणाची दुसरी मूर्ती. ही एक मूर्ती आहे. पूर्ण भिंतीवर चारी बाजूला ह्या मूर्ती आहेत. या इथे 2 मूर्ती आहेत. हे प्रदक्षिणा मार्ग आपण पुरा करत आणलेला आहे. हे आपण कलाकुसर बघू शकता. या इथे सुंदर मूर्तिका. वेगवेगळ्या अँगलमधनं त्यांची शृंगार दाखवलेला आहे. या इथे सुद्धा कामशिल्प आपण बघू शकतो. हे पूर्ण कामशिल्प आहेत. खाली नक्षीकाम, कीर्तिमुख, हत्ती, नंतर माणसांचे वेगवेगळे कथा, मायथॉलॉजिकल कथा. या इथे शिवपूजा चाललेली आहे. आणि लाईव्ह साईज मूर्ती या येत आहेत पॅनलवर. आणि त्यानंतर वरचं उद्ध्वस्त झालेलं आहे. तर आपण बाहेरून आता राऊंड मारू. या वेगळ्या वेगळ्या मूर्ती, प्रत्येक मूर्ती आपल्याला वेगळी माहिती, वेगळी स्टोरी सांगू शकते. या इथं लोकांनी विध्वंस केला दगड मारून. ही सूर्यमूर्ती आहे. आपल्याला 7 घोडे व्यवस्थित दिसतात. इकडं पाय वर करून ठेवलेली एक दासी आहे. पण सूर्यमूर्ती खूपच सुंदर होती. या इथे दुसरी सूर्यमूर्ती आहे. साधू, कालभैरव. ही तिसरी सूर्यमूर्ती. येथे वाद्य वाजवत आहेत. याते 69 पोज.
ही एक सूर्यमूर्ती आहे. या बाजूला एक सूर्यमूर्ती. प्रत्येक कॉर्नरला 2-2 सूर्यमूर्ती आहेत. प्रत्येक कॉर्नरला सूर्यमूर्ती आहेत. आणि ही मला वाटते विष्णूची मूर्ती असावी. या 2 विष्णूची मूर्ती. वापस सूर्यदेव. हे पार नागधारी. हे 2 शिवमंदिर पाहिल्यानंतर ह्या प्रिमायसेसमध्येच हे इथे काळभैरव किंवा शंकराचं मंदिर आहे. छोटेखानी मंदिर आहे. दारातील नंदी, डाव्या बाजूला हनुमानजी, उजव्या बाजूला गणेशजी आणि आज सुंदर शंकरपिंड आणि पार्वती माता. ही पुष्करणी आणि 2 मंदिर बघितल्यानंतर हे छोटं मंदिर आपण बघितलं. आणि आता हे 2 पिलर. तिथं जे 2 पिलर आहेत त्याप्रमाणेच हे 2 पिलर. इथं खाली मंदिराचं जोतं, मंदिराचे अवशेष दिसत आहेत पूर्ण. त्यावरून या इकडं सुद्धा मंदिराचं एक नक्कीच निर्माण असेल जे काळाच्या ओघात नष्ट झालेलं आहे. हे मंदिर इथं असण्याची शक्यता आहे. जर आपण हा पोर्शन बघितला आणि मंदिराचा हा पोर्शन बघितला, हे 2 पिलर, ही 2 मंदिरं, हे मधलं छोटं मंदिर आणि हे मंदिराचं जोतं, 2 फ्रंट पिलर आणि त्यामागं काहीही नाही. पण एकूण स्ट्रक्चर जर बघितलं तर इथंसुद्धा मंदिर, एक मुख्य मंदिर असावं